हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय कुकिंग ब्लॉग. तर आज मी बनवत आहे भेंडी आणि ती पण थोडी वेगळ्या पद्धतीने. तर मी आज भेंडी बनवत आहे बेसन लावून आणि त्याला बेसन भेंडी म्हणतात. तर ही थोडी क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी होते. तर मुलांसाठी खूप छान आहे. तर निम्मीला आमच्या खूप आवडते ही भेंडी. ती भेंडीची भाजी असली की 2 वेळा जेवते. तर तिच्यासाठी स्पेशल मी हे बनवत आहे. तर याच्यामध्ये काही नाही, फ्रेश अशी भेंडी आणायची, धुवून पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याला तेलामध्ये थोडंसं लसूण जर तुम्हाला आवडत असेल तर टाकायचं किंवा मग कांदा पण तुम्ही टाकू शकता. पण मी ही निम्मीसाठी बनवत आहे त्यामुळे मी इथे फक्त लसूण टाकलं आहे, कारण तर ती कांदा वगैरे ती कधी खाते कधी नाही खात, तर त्यामुळे. तर इथे मस्तपैकी अशी भेंडी छान थोडंसं तेलामध्ये फ्राय होऊ द्यायची. त्यानंतर थोडंसं हळद, तिखट आणि मीठ टाकायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं ते पहिले फिरवून घ्यायचं आणि नंतर टाकायचं त्यामध्ये थोडंसं बेसन. आणि बेसन ते तेल आहे तेवढंच बेसन आपण त्यामध्ये टाकायचं. त्याच्यानंतर थोडा वेळ तिला होऊ द्यायची आणि मग गॅस बंद करायचा, म्हणजे तो आपलं बेसन पण त्याचं पूर्णपणे शिजतो आणि एक सुगंध येतो. तर तेव्हा आपल्याला समजून येतं की बेसन झालेलं आहे. तर आता इथे मी पराठे बनवत आहे. तर मी आज तेलाचे पराठे बनवले. जनरली मी तुपाचेच पराठे बनवत असते मुलांसाठी, पण आज मी इथे तेलाचे पराठे बनवले कारण वीरला तेलाचे पराठे खायचे होते. तर मी इथे अशा प्रकारे पराठे बनवले आहे. तर हे पराठे पण छान मस्त असे मऊसूत झाले होते. तर एक पराठा आमच्या वीरनी पण बनवून बघितला होता. ते त्याला खूप आवडते, की असं कुकिंगमध्ये त्याला इंटरेस्ट आहे. जेव्हाही मी बनवत असते तो मध्ये येत असतो आणि मम्मा मी करून बघू का ट्राय, मी करून बघू का ट्राय, असा करत असतो. तर त्याने पण इथे एक पराठा स्वतः असा फ्लिप करून बघितला आणि ट्राय करून बघितलं. तर अशा प्रकारे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. आणि हिवाळ्यामध्ये भाजीपाला आता छान मिळतो. तर तुम्ही नवीन अशी मुलांसाठी करू शकता आणि टिफिनवर द्यायसाठी पण खूप छान आहे. तर अशा प्रकारे मस्त नवीन सिंपल आणि इझी क्विक अशा रेसिपीसोबत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि हॅपी विंटर.